नमस्कार, मी राधिका. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती, ज्याचं नाव आहे मराठी क्लासेस विथ राधिका. तर लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं चतुर बिरबल हा लेसन एक्सप्लेन केलेला होता आणि आज आपण या व्हिडिओमध्ये त्याचे क्वेश्चन आन्सर्स करणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता मौखिक म्हणजे ओरली जे क्वेश्चन्स आहेत ते पहिल्यांदा बघूया. अकबराच्या दरबारातील नवरत्नांची नावे सांगा. म्हणजे राजा अकबराच्या दरबारामध्ये असे कोणते 9 मंत्री होते ज्यांची नावं किंवा जी नवरत्न होती त्यांची नावं काय आहेत? तर अबुल फजल, फैजी, 3 आहे तानसेन, 4th आहे बिरबल, 5वा आहे राजा टोडरमल, 6वा आहे राजा मानसिंह, 7वा आहे अब्दुल रहीम खान, 8वा आहे फकीर अझियायो आणि त्यानंतर आहे मुल्लादो पियाजा. असे 9 जे मंत्री होते त्यांना नवरत्न किंवा नवग्रह असं म्हणत होते. त्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, लालसेन कोण होता? आता लालसेन कोण होता? तर उत्तर येणार आहे लालसेन हा अकबराच्या दरबारातील एक नोकर होता. म्हणजे लालसेन नावाचा एक नोकर होता. थर्ड नंबर येणार आहे, अकबराला काय आवडले? म्हणजे राजा अकबराला काय आवडलं? तर उत्तर येणार आहे अकबराला बोलणारा पोपट आवडला. फोर्थ नंबर आहे, भिल्ल काय घेऊन आला होता? जो भिल्ल होता राजाला भेटायला आलेला, तर तो काय घेऊन आला होता? तर उत्तर येणार आहे भिल्ल बोलणारा पोपट घेऊन आला होता. त्यानंतर रायटिंग वाले जे क्वेश्चन्स आहेत ते काय करायचे आहेत? तर एका वाक्यात म्हणजे वन वर्ड वाले क्वेश्चन्स आहेत. बादशाच्या शेजारी कोण उभा होता? म्हणजे बादशाह कोणाकडे बोट करून म्हटला, पोपटाला क्वेश्चन विचारला होता, तर बादशाच्या बाजूला कोण उभं होतं? तर बादशाच्या शेजारी बिरबल उभा होता. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, अकबर बादशाने कोणाची परीक्षा घेतली? आता कोणाची परीक्षा घेतली होती? तर पोपटाची, कारण पोपट दाखवायला घेऊन आला होता ना भिल्ल. सो आन्सर काय येणार आहे? अकबर बादशाने पोपटाची परीक्षा घेतली. थर्ड नंबरचा आहे, सोन्याचा पिंजरा कोणासाठी बनवून घेतला? सो सोन्याचा पिंजरा कोणासाठी बनवला होता? तर त्या पोपटासाठी बनवला होता. सो उत्तर येणार आहे सोन्याचा पिंजरा पोपटासाठी बनवून घेतला. त्यानंतर फोर्थ नंबर आहे, कोण भीतीने थरथर कापू लागला? म्हणजे कोण घाबरलं होतं? तर डोकं उडवेल म्हणून त्याचा नोकर घाबरला होता ना, तर उत्तर येणार आहे नोकर भीतीने थरथर कापू लागला. त्यानंतर फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे, नोकर बिरबलाला काय म्हणाला? मग नोकर स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी बिरबलाकडे गेला, मग तिथे जाऊन काय म्हणाला? तर उत्तर येणार आहे, नोकर बिरबलाला म्हणाला, बिरबल महाराज आता आपणच माझे प्राण वाचवा, जर तुम्ही नाही वाचवलं तर बाबा मी तर मेलो. असं कोण म्हणतं? तर नोकर म्हणतो. त्यानंतर येणार आहे, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. म्हणजे थोडक्यात म्हणजे थोडे मोठे उत्तर लिहायचे. भिल्लाला बादशाकडून कोणते बक्षीस मिळाले? म्हणजे भिल्लाला काय गिफ्ट मिळालं जेव्हा त्याने सोन्याचा बोलणारा पोपट आणून दिला तेव्हा? तर उत्तर येणार आहे, भिल्लाला बादशाने बक्षीस म्हणून 1000 सोन्याच्या मोहरा दिला. म्हणजे 1000 गोल्ड कॉइन दिले. त्यानंतर सेकंड येणार आहे, अकबराला पोपट का आवडू लागला? राजा अकबराने पहिल्यांदा मग तो त्याला आवडायला का लागला तो पोपट? तर उत्तर येणार आहे, भिल्लाने आणलेला पोपट वेगळा होता. तो सर्व काही बोले व कुठल्याही प्रश्नाचे उत्तर देई म्हणून राजाला पोपट आवडू लागला. तर त्याला काय पण क्वेश्चन विचारा, प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर त्याच्याकडे रेडी असायचं आणि तो बोलायचा पण. ह्यामुळे म्हणजे तो सगळ्या पोपटांपेक्षा वेगळा होता, म्हणून अकबराला तो भिल्लाने आणलेला पोपट आवडला किंवा आवडू लागला. थर्ड नंबर आहे, बिरबलाने पोपट मेल्याची वार्ता कोणत्या शब्दात सांगितली? मग बिरबलाने कसं सांगितलं पोपट मेलाय ते? कारण जर नॉर्मली जाऊन सांगितलं असतं की पोपट मेलाय तर राजाने डोकं उडवलं असतं. मग तो राजा बिरबल कसं सांगतो? बिरबल अकबर बादशाला म्हणाला की आज पोपटाने समाधी लावली आहे, म्हणजे तो मेडिटेशन मध्ये गेलाय, तो समाधी लावून बसलाय. तो हलत नाही की बोलत नाही, तो हलत पण नाहीये आणि बोलत पण नाहीये, खात नाही की पीत नाही, तो काही खातोय पण नाही आणि काही पितही नाहीये. त्याने डोळे मिटले आहेत आणि पंख पसरले आहेत आणि तो डोळे मिटून गप्प पडले आणि त्याचे जे पंख आहेत त्याने असे पसरवलेले आहेत. फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे, बादशाने बिरबलाला शाबासकी का दिली? मग बादशाह बिरबलाला का शाबासकी देतात? तर उत्तर येणार आहे, बिरबलाने बादशाला पटवून दिले की त्यांनी घेतलेला निर्णय किती चुकीचा होता. मग बिरबल काय समजावून सांगतात की तुम्ही जे निर्णय घेतला होता तो खूप चुकीचा होता, कारण ते बादशाह स्वतःच डोकं नाही उडवू शकत ना, म्हणून म्हणून बादशाने बिरबलाला शाबासकी दिली. सो त्यानंतर आपले काय आहेत? तर कोण कोणास म्हणालं, म्हणजे कोण कोणाला म्हणालं?
हुजूर, मी आपणास एक भेट आणली आहे, असं कोण म्हणतं? तर भिल्ल अकबर बादशाहला म्हणाला. हुजूर, हे आपले मित्र बिरबल आहेत. कोण असं बोलतं की हे कोण आहे? तर तुमचा मित्र बिरबल आहे. तर हे पोपट बादशाहला म्हणतो. ह्या पोपटाची नीट काळजी घे बरं का. कोणाला अशी ऑर्डर येते? तर बादशाह नोकराला ऑर्डर देतो ना की ह्याची नीट काळजी घे बरं का, नाही घेतली तर तुझं डोकं उडवून टाकतो. मी तुझे डोके उडवीन. कोण म्हणतं? बादशाह नोकराला म्हणतो, जर ह्याची काळजी नीट नाही घेतली तर मी तुझं डोकं उडवून टाकेन. हे बघ, तू काहीच काळजी करू नको. आता हे कोण म्हणतं? तर बिरबल नोकराला म्हणतात, कारण तो नोकर खूप घाबरलेला असतो. मग ते काय म्हणतात की तू काही टेन्शन घेऊ नको, तू निवांत राहा, मी सांगतो राजाला काय सांगायचं ते. हुजूर, आपण तसे म्हणा हवे तर. मग हे कोण म्हणतो? बिरबल बादशाहला म्हणतो की तो पोपट मेला आहे, तुम्ही म्हणू शकता बाबा, तुम्हाला काय कोण तुमचं डोकं नाही उडवणार, तुम्ही काय पाहिजे ते म्हणू शकता. त्यानंतर 4th नंबरचा क्वेश्चन आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. डॅश डॅश शेजारीच उभा होता. सो शेजारी कोण उभा होता? बिरबल उभा होता. डॅश डॅश तो पोपट खूप आवडला. कुणाला पोपट खूप आवडला होता? अकबराला. म्हणून तर त्याने खरेदी केला ना एवढं 1000 सोन्याच्या नाणे देऊन. नोकर धावत धावत डॅश डॅश गेला. मग नोकर धावत धावत कोणाकडे गेला? स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बिरबलाकडे गेला. बिरबल डॅश डॅशत गेला. मग आता ते सांगितल्यावर बिरबल कुठे जाणार? राजवाड्यात जाणार. कुणाला? अकबर बादशाहला भेटायला. पोपटाने डॅश डॅश मिटले होते. पोपटाने काय केले होते? डोळे मिटले होते, म्हणजे तो स्वर्गवासी झाला होता. आता सांगायचं आहे की चूक की बरोबर. राजाच्या शेजारी सैनिक उभा होता. अकबर राजाच्या शेजारी सैनिक उभा होता का? नव्हता. कोण उभं होतं? बिरबल उभे होते. भिल्लाने राजासाठी भेट म्हणून सिंह आणला? नाही. पूर्ण लेसन कशावरती आहे? पोपटावरती आहे, म्हणजे पोपट आणला असणार. अकबराला तो पोपट आवडला नाही. चूक आहे, कारण आवडला नसता तर खरेदीच केला नसता. राजाने नोकराला पोपटाची काळजी घ्यायला सांगितली. बरोबर आहे, कारण त्याच्यासाठीच तर नोकराची नेमणूक केलेली ना त्या पोपटाची काळजी घेण्यासाठी. अकबराने बिरबलाच्या चातुर्याची प्रशंसा केली. बरोबर आहे ना, शेवटी राजाला समजलं की बाबा माझी किती मोठी चूक आहे. मग ते बोलले की बिरबला, तू तर खूप हुशार आहेस रे बाबा. त्यानंतर समानार्थी शब्द. आता समानार्थी शब्द म्हणजे काय, मिनिंग सांगायचे. आता भेट, जर एखाद्याने तुम्हाला गिफ्ट दिले, भेट दिली, तर त्याला दुसरा अर्थ काय येणार किंवा दुसरं नाव काय येणार? बक्षीस. पोपटचं काय येणार आहे? रागू. सोन्याचं येणार आहे सुवर्ण. आणि बातमीचं येणार आहे वार्ता, म्हणजे न्यूज. आता विरुद्धार्थी म्हणजे अपोजिट वर्ड सांगायचे आहेत. दिवस असेल तर अपोजिट येणार आहे रात्र. नोकर असेल तर मालक होणार आहे. आनंद असेल तर दुःख येणार आहे. आणि चूक असेल तर बरोबर येणार आहे. त्यानंतर खाली एक ऍक्टिव्हिटी सांगितलेली आहे. तर त्याच्यामध्ये सांगितले, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बिरबलाची एखादी गोष्ट वर्गात सांगायला हवी. सो बिरबलाच्या गोष्टी खूप साऱ्या आहेत, त्या वाचू शकता. अशा प्रकारे तुम्हाला याचे क्वेश्चन आन्सर्स करायचे आहेत. आय होप तुम्हाला हे क्वेश्चन आन्सर्स एक्झामला खूप उपयोगाला येतील. आणि जर तुम्हाला हा लेसन व्यवस्थित समजला असेल आणि हे जर क्वेश्चन आन्सर्स व्यवस्थित समजले असतील तर तुम्ही तुमच्या ओन वर्ड्समध्ये आन्सर लिहू शकता. सो व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढच्या लेसन सोबत. तोपर्यंत बाय बाय.